आपल्या देशात विकास प्रकल्प होताना अनेकदा शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास का नसतो याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं। मुंबई आणि रायगडला जोडणारा अटल सेतू 12 जानेवारी रोजी जनतेसाठी खुला झाला। प्रकल्प उत्तमच आहे, यात काहीच वाद नाही। मात्र 2015 मध्ये जेव्हा या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलं तेव्हा शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसार भरपाई द्यायची सोडून चक्क 1894च्या कायद्यानुसार भरपाई देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती। त्यावर हायकोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत 2013च्या कायद्यानुसार सुधारित भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत। हे सगळं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। अटल सेतूसाठीचं भूसंपादन 2012 मध्ये जाहीर करण्यात आलं। मात्र प्रकल्पाला 22 डिसेंबर 2015 रोजी मान्यता मिळाली। यानंतर उरणच्या जासई गावात 7 हेक्टर 51 गुंठे जमिनीचं संपादन झालं। 2013 साली नवा भूसंपादन कायदा लागू करण्यात आला। तरीही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना 1894च्या कायद्याअंतर्गत भरपाई देण्यात आली। यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार भरपाई द्या असे यानंतर कोर्टाने आदेश दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।